महत्त्वपूर्ण सामना केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी गुडेवटर. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी संघासोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. त्यामुळे प्री क्वार्टरचा हा सामना केसीसी कोकणनगर विरुद्ध दत्तप्रसादी गुडेवटर. ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी आपले प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या. या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल तो ईसा अहमद स्पोर्ट संघासोबत क्वार्टर फायनल आजच्या रजनी शेवटचा मुकाबला खेळण्यासाठी सज्ज होईल. या क्रीडांगणाच्या दिशेने सलामीची जोडी व्यापी मैदानाच्या आतमध्ये केसीसी कोकणनगर संघाची प्रवीण वाघमारे आणि शुभम मांडवकर. स्ट्रायकिंग एंडला शुभम मांडवकर, लेफ्ट हँड फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला यावेळी प्रवीण वाघमारे आणि बॉलिंग मार्गवरती पाली एक्सप्रेस सागर कांबळे. पहिला बॉल यावेळी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी ती पाहायला मिळाले. डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँडेड फलंदाज आणि फेकला गेलेला हा बॉल इथे डॉट आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पॉवर बाज गोलंदाजीला केला गेलेला प्रारंभ. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्क फेकण्याचा प्रयत्न, थोडंसं फुटवर्क फ्रंटला आलंय. बॉलला लो फुल टॉस बॅटवरती घेतलं, स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चांगलं फिल्डिंग इथे पाहायला मिळाली. यावेळी सागर कांबळेच्या माध्यमातून सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. पॉवर प्लेची 2 षटकर, त्यामुळे 38 सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू इथे पाहायला मिळतील. आणि यावेळी डीप मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या दिशेने आहे क्षेत्ररक्षक. या दरम्यान पंच केला गेलेला हा बॉल एक्स्ट्रा कव्हर. मिड विकेटच्या दिशेने बॉल फील्ड केला गेलाय. 1 रन इथे मिळेल. शुभम स्वतःचं खातं इथे ओपन करतोय आणि त्याचबरोबर संघाचंही खातं इथे ओपन होईल. स्कोर कार्ड ओपन करताना शुभम. स्कोर कार्ड मध्ये 1 रन आणि याबी पनवेलचा प्रवीण वाघमारे स्ट्रायकिंग एंडला. महत्वपूर्ण सामना आहे. प्री क्वार्टरचा हा सामना आहे. जो जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये एंटर होणार आहे. पाटीलवाडी संघासोबत खेळण्यासाठी तो सज्ज होईल. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा इरादा. बॉटम एज घेतले. थोडा काळ हवेमध्ये होता बॉल. सागर बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे आणखीन एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 1 धावा खर्च केले. 3 डॉट बॉल सागर कांबळेच्या माध्यमातून. हो यावेळी फुल्लर लेनचा हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. त्यामुळे प्रवीण वाघमारे थोडासा निराश आहे आणि संघही थोडासा निराश असेल तो केसीसी कोकणनगर. कारण खूप साऱ्या मोठ्या अपेक्षा आयकॉन प्लेअर प्रवीण वाघमारे याच्याकडून बाळगल्या गेल्यात आणि म्हणूनच त्याला सलामी वीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेले, आक्रमणासाठी धाडलं गेले. यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर होता त्यामुळे कट केलं बॉलला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल तिथे आहे डिक्लेअर झोन. त्यामुळे मिळेल ती फक्त 1 रन आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक इथे होते समाप्त आणि धावसंख्या आहे ती बिनबाद 2 धावा. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। फायनल मध्ये एंटर होईल, जो हारेल त्याचं स्वप्न मात्र या पर्वासाठी अपूर्ण राहील. सागरचं पहिले षटक अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. किंवा 2 धावा त्याने इथे खर्च केल्यात आणि पॉवर प्ले मध्ये पॉवरबाज हिटिंगची आवश्यकता होती ती केसीसी कोकण नगर संघाच्या माध्यमातून, ती इथे मात्र झाली नाहीये. शुभम मांडवकर स्ट्रायकिंग एंडला वैयक्तिक 1 धावसंख्येमध्ये खेळतोय. बॉलिंग मार्ग मध्ये अवधूत पाटील राईट एम राऊंड द विकेट. परफेक्ट यॉर्कर स्ट्रेट खेळ आहे, फटका लाजवाब आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑन या दोघांनाही चिरतोय, भेदतोय आणि भन्नाट गतीने बॉल मात्र ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पार. चौकार. शुभम मांडवकरच्या बॅटमध्ये निघालेला हा महत्वपूर्ण फटका इथे आपण म्हणू शकतो, कारण धावांची आवश्यकता इथे होती आणि पहिला चेंडू खेळत असताना एक ड्राईव्ह करण्याची संधी इथे मिळाली आणि इथे ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्यामुळे मिळालेल्या 4 धावा. आणि यावेळी बॅकफुटवरती येऊन कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा याही वेळी प्रयत्न होता, परंतु प्रॉपरली मिडल झाला नाही. बॅटची एज घेतली आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळेल, धावसंख्या पोहोचेल ती यावेळी 7 या अंकावरती. बिनबाद 7. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे इथे प्रगतीपथावर. अवधूत पाटील मॅन फ्रॉम कोल्हापूर बॉलिंग मार्गवरती. पुढील चेंडू आणि यावी गती लाजवाब आहे. शॉर्ट फ्लेम डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली आणि एक चांगली हाईट इथे देतोय बॉलला, चांगली उंची इथे पाहायला मिळाली. तिखट मारा, एक स्पायसी डिलिव्हरी इथे आपण म्हणू शकतो. अवधूत पाटीलच्या बॅट बॉलिंग मार्गमध्ये बॅटरला थोडंसं जखडून ठेवलं गेलंय. शुभम मांडवकर याला पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. चुकीचं शॉट सिलेक्शन होते की काय पडलाय प्रश्न, कारण इथे धावांची आवश्यकता असताना शुभम मांडवकर ज्याने पहिला शॉट अतिशय दर्जेदार पद्धतीने खेळला, परंतु त्यानंतर शानदार कमबॅक अवधूत पाटील याने इथे करून दिले. भले पहिला चेंडू तुझ्या रडारमध्ये होता, परंतु त्यानंतर माझी गोलंदाजी, माझा टप्पा, माझी लाईन लेन आणि याही वेळी एक लाजवाब फटका आहे. नॉन स्ट्राईक गेला, फेकी रन आउट आहे. अचूकता पाहायला मिळते, काय वेध घेतलाय यष्ट्यांचा. रन आउट होऊन शुभम मांडवकर डग आउटच्या दिशेने. पहिला धक्का, पहिला हात इथे बसतोय. सुसाईड क्रिकेट मधील आत्महत्या इथे आपण पाहतोय. फिल्डिंग लाजवाब, बॉल फील्ड केला आणि तेवढ्याच गतीने नॉन स्ट्राईक एंडला यष्ट्यांच्या दिशेने केला गेलेला थ्रो अचूकता इथे दर्शवताना पाहायला मिळाला आणि त्यामुळे रन आउटच्या स्वरूपात पहिला धक्का केसीसी कोकण नगर संघाला शुभम मांडवकरच्या स्वरूपात इथे पाहायला मिळतोय. न्यू बॅटर संतोष कातकरी या क्रीडांगणामध्ये प्रवेश करेल. पहिल्या 2 सामन्यामध्ये ज्या पद्धतीची फलंदाजी अपेक्षित होती ती इथे झाली नाहीये. थोडा काळ मैदानाच्या आतमध्ये राहून धावा तोरापार जरूर त्याने बनवल्यात, परंतु महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी कुठेतरी पार पाडणं यावी संतोष कातकरीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं इथे ठरेल. दोन्हीही पनवेलचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, त्यामुळे एक चांगला ताळमेळ, चांगलं कॉलिंग कोऑर्डिनेशन, रनिंग बिटवीन द विकेट इथे अपेक्षित आहे. अवधूत पाटील बॉलिंग मार्गमध्ये सज्ज, राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल. यावी दिशा भरकटलेली पाहायला मिळते, लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. आतापर्यंत चांगली लाईन लेंथ मेंटेन करताना अवधूतला इथे आपण पाहिलं, परंतु त्यानंतर दाखल झालेला राईट हँड फलंदाज, कारण आतापर्यंत पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले 2 ते 3 चेंडू पाहिले तर लेफ्ट हँडेड गोलंदाजाला फेकले गेले होते, त्यामुळे वारंवार बदलली जाणारी लाईन लेंथ आणि त्यामुळे थोडंसं येणारी अडचण तिथे जरूर पाहायला मिळाली. त्यामुळे वाईड बॉल.
ओहो, यावी बिग हिट करण्याचा प्रयत्न आहे. बॉल जातोय तर डिक्लेअर झोनमध्ये. एकच रन इथे मिळेल आणि या एका रनने धावसंख्या पोहोचेल 9 अंकावरती. षटक क्रमांक समाप्त होते ते दुसरं. प्रथम फलंदाजी करतोय तो केसीसी कोकण नगर संघ. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कोकण नगर संघ. 1 गडी बाद 9 धाबा. पहिलं षटक सागर कांबळे अतिशय दर्जेदार केवळ 2 धाबा खर्च केल्यात आणि त्यानंतर 7 धाबांचं ठरलंय षटक याबी अवधूत पाटील याचं. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावसंख्या आहे ती 9. 4.5च्या सरासरीने चाललेली ही धावगती इथे पाहायला मिळते. अजूनही 24 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि या 24 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा इथे बनवणं गरजेचं आहे. 50 ते 60 पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. 50 ते 60 धावा स्कोर कार्डवरती कशा जोडल्या जातील या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं अपेक्षित आहे. परंतु आम्हाला याही वेळी थोडंसं आश्चर्य वाटतंय जिलान रिफाईला का मागे ठेवलं गेले. कारण एक धमाका करण्याची क्षमता त्या खेळाडूकडे आहे. कारण ज्यावेळी तो मैदानाच्या आतमध्ये आलाय पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकण्याची किमया त्याने केले आणि एक नाही तर सलग 2 मॅचमध्ये त्याने ती किमया केले. त्यामुळे त्याला बढती देणं आपण जर या महत्त्वपूर्ण मॅचच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खूप अपेक्षित होतं. परंतु तसं काहीच समीकरण मैदानाच्या आतमध्ये या केसीसी कोकण नगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा. अजूनही 24 चेंडूंचा खेळ इथे बाकी आणि बॉलिंग मार्गवरती थोडासा बदल इथे केला गेलाय. दाखवले होते गोलंदाज सागर कांबळे. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक. पहिलं षटक 2 धाबांचं पाहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली गेली. त्यामुळे वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन सागर कांबळे बॉलिंग मार्गवरती. फील्ड इथे सजवली गेलेली पाहायला मिळाली. लो फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 1 बॉल चेंडू फील्ड केला जाईल. एकच रन इथे मिळेल. फटका सुरेख होता परंतु तेवढं सजवलं गेलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि फिल्डिंगची ज्यावेळी साथ मिळते त्यावेळी त्याचा ॲडव्हान्टेज जरूर गोलंदाजाला इथे मिळत असतो आणि तोच ॲडव्हान्टेज इथे मिळाला आहे. एकाच धावेवरती संतोष याला मानावं लागलं ते समाधान. त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये जोडली गेलेली 1 रन. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 10 या अंकावरती पोहोचते. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू घेऊ इथे कॅरी होतोय त्यामुळे मिळेल ते 1 रन. धावसंख्या 11. सागर मोठा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेच्या दरम्यान तो पाहायला मिळतोय. थोडंसं जम्प केलं आणि कॅच केलं. इथे खेळी समाप्त होईल ती प्रवीण वाघमारे याची. सलामीवीर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता जरूर परंतु ज्या आक्रमणाची अपेक्षा होती ती आक्रमणाची अपेक्षा याच्या माध्यमातून पूर्ततेस गेलेली पाहायला मिळाली नाही. परंतु यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. परफेक्ट स्पॉटला लगावला गेला क्षेत्ररक्षक आणि परफेक्ट स्पॉटला इथे मात्र महत्त्वपूर्ण मिळालेली विकेट. यशस्वी ठरतोय यावेळी सागर कांबळे आणि इथे बसलाय संघाला तो दुसरा धक्का केसीसी कोकण नगर संघाला. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला सागर कांबळे लाजवाब गोलंदाजी पाऊल प्ले मध्ये पहिलं षटक 2 धावा त्यानंतर वैयक्तिक दुसरं षटक आणि महत्त्वपूर्ण मिळालेली विकेट. प्रवीण वाघमारेला दाखवलेला पॅव्हिलियनचा रस्ता. जिलान रिफाई सलग 2 सामन्यांमध्ये पहिला चेंडूचा सामना करत असताना लगावला गेलेला षटकार
सागर कांबळेचा हा बॉल आहे ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलाय. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. कट करण्याचा इरादा होता, बॉल पर्यंत पोहोचू शकला नाही. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा इरादा जिलांचा, त्यामुळे आलेला हा डॉट बॉल. निर्धाव चेंडू सागर कांबळे याचा. सागर पुढील चेंडू येऊन सज्ज होईल. फील्ड मध्ये वारंवार केला जातोय बदल. फर्स्ट स्लिपला एक क्षेत्ररक्षक इथे घेतला गेले. हो यावी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, पण परफेक्टली मिडल होऊ शकला नाहीये बॉल. डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तो एक रन इथे मिळेल. एका होती समाधान यावी जिलान याला इथे मानावं लागते. धावसंख्या 12 या अंकावरती पोहोचेल. यावी फटका चुकलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. निसटले जेल इथे निसटले. एक संधी मिळणार आहे, परंतु चपळा इथे दाखवताना पाहायला मिळालाय. तो जिलान रिफाई चित्याची चपळाई, कारण मिसफील्ड झाल्या झाल्या त्याने कॉल दिला आणि लगेच एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलं गे. षटक क्रमांक समाप्त होते ते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 गडी बाद 14 धावा. प्रथम फलंदाजी करताना केसीसी कोकण नगर. या आधीच्या सामना जो झाला होता त्यामध्ये गेम चेंजर मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो राहुल ओसवाल. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाच्या माध्यमातून 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्गवरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी घुटना टेक तमाशा टेक या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता तो संतोष कातकरी याचा, परंतु परफेक्टली मिडल मात्र इथे बॉल झाला नाहीये. डिक्लेअर झोन मध्ये जातोय, त्यामुळे 1 रन इथे मिळेल. 17 चेंडूंचा खेळ इथे बाकी असताना संतोष कातकरी स्ट्रायकिंग एंडला इथे सज्ज होतोय. ओहो यावेळी ऑफ स्टिकच्या बाहेर राहिलाय, खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय. वाईड बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते ती संघाला. धावसंख्या 16. पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल आणि त्यामुळे ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न इथे होता तो राहुल ओसवाल याचा, परंतु खूपच बाहेर गेला बॉल, त्यामुळे वाईट. क्लीन बोल्ड आहे. वेगवान चेंडू गुड लेंथ वरून थोडस वळण घेताना पाहायला मिळाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता तो संतोष कातकरी याचा. यू मिस आय हिट आणि ते मिस केलंय तो संतोष कातकरी याने. आणि यशांचा वेध घेताना हा बॉल पाहायला मिळाला. भन्नाट गती, वेगवान चेंडू, क्लीन बोल्ड. निराश होऊन माघारी परत येतो संतोष कातकरी. मॅन फ्रॉम पनवेल. या मैदानावरती या क्रीडांगणावरती संतोषचा जलवा इथे विशेष पाहायला मिळाला नाहीये. तो या माघारी परत. न्यू बॅटर अमन कदम, मॅन फ्रॉम गुहागर. गुहागरला बिलॉंग करणारा खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये. अमन कदम
या स्पर्धेतला आपला आव्हान कायम इथे टिकवायचं आहे. त्यामुळे एक फायटिंग स्कोर उभा करणं आवश्यक आहे. भले आपण पहिला सामना जिंकलोय, अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीच्या स्क्वॉडने चांगली कामगिरी केली, त्यामुळे केसीसी कोकणनगर संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयी ठरले दत्तप्रसादी गुडेवाटर संघासोबत खेळत असताना. परंतु हा महत्त्वपूर्ण सामना आहे आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी कोणत्या तरी एका खेळाडूला आपल्या खांद्यावरती घेणं अपेक्षित आहे. आणि इथे स्ट्राईक रोटेट करून जिलानला स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न इथे होणं अपेक्षित असेल. कारण ज्याच्याकडे जी क्षमता आहे त्या क्षमतेचा वापर संघाला करून कसा देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणंही तेवढंच अपेक्षित असतं आणि तो प्रयत्न इथे केला जाणं आवश्यक असणार आहे. राहुल पुढील चेंडू घेऊन अमन कदम स्ट्रायकिंग एंडला. वारंवार फील्डमध्ये बदल केला जातोय, थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. फर्स्ट स्लिपला घेतला गेला एक खेळाडू आणि ज्यावेळी आपल्याला राहुल ओसवाल गोलंदाजी करताना दिसलाय, स्लिपचा वापर इथे केला गेलाय. यावेळी बल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला भिरकवण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे लगातार आलेले डॉट बॉल, थोडेसे डोकीदुखी ठरते ही फलंदाजी. आणि याही वेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न, शोल्डर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि एक चांगला बाउन्स इथे प्राप्त करतोय तो राहुल. आणि टप्प्यामध्ये वारंवार केला गेलेला बदल आणि त्यामुळे ज्या पद्धतीने फलंदाजी आवश्यक होती ती इथे मात्र झाली नाहीये. बाईच्या स्वरूपात मिळालेले 1 रन. अजूनही 2 चेंडू इथे बाकी या षटकातील. राहुल ओसवाल ऑन दी मार्क, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यस, यावी पॉवर हिटिंग करण्याची संधी इथे मिळते. फुल टॉस चेंडू मिळाला आणि त्यामुळे पुरेपूर इथे संधी मिळते. पॉवर बाज लगावला गेलेला टोला, बॉल सीमारेषेच्या बाहेर. अमन कदमच्या माध्यमातून लगावला गेलेला हा दम, बॉल सीमारेषा पार, षटकार. धावसंख्या 23 रन 23 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. राहुल थोडासा दिशा असेल का टप्पा इथे चुकला होता आणि ज्याच्या वेळी चुकला टप्पा केला एक कार्यक्रम आणि इथे कार्यक्रम करताना पाहायला मिळालाय अमन कदम. राहुल ऑन दी मार्क, नेक्स्ट बॉल. फर्स्ट स्लिपला घेतला गेला क्षेत्ररक्षक आणि वारंवार लेग ब्रेक आपण राहुल ओसवालच्या माध्यमातून पाहत असतो. मिडल स्टिकवरती बॉल ठेवायचा आणि ऑफ स्टिकच्या बाहेर आणायचा आणि याही वेळी तोच प्रयत्न, परंतु जे वळण अपेक्षित होतं राहुलला ते इथे मिळालं नाही. त्यामुळे बॉल लेग स्टिकला सोडून बाहेर जातोय. पंच दंडित करत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 रन मिळते. धावसंख्या 24 रन 24 या अंकावरती जाऊन पोहोचेल. चौथ्या षटकाचा खेळ इथं अजूनही प्रगतीपथावरती आहे. अतिशय शांत वातावरणामध्ये चाललेला हा शांत सामना. यावी घुटना टेक, तमाशा देख, डब्बे में डब्बा डब्बे में केक, अभी तू मेरा तमाशा देख. अमन कदम दाखवतोय दम आणि पंचांच्या माध्यमातून इशारा. 6 रन 6 धावा. पाहूया इथे चर्चा बातचीत, थोडासा वेळ इथे घेतला जाईल. काय येतो इशारा पाहूया. स्क्वेअर लेग एम्पायर, बेड एम्पायर.
मध्ये कॅरी झालेला चेंडू आहे, त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धाब्यावरती समाधान मानावं लागेल ते अमन कदम याला. धावसंख्या 26 रन आफ्टर 4 ओव्हर, लॉस ऑफ 3 विकेट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आहे ती 26. अजूनही 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा इथे जर जोडल्या गेल्या तर एक फायटिंग स्कोर जरूर इथे ठरेल. परंतु त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला इथे गोलंदाजाविरुद्ध फाईट करणं गरजेचं आहे. यावेळी चिलान रिफाई स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 12 चेंडू इथे बाकी असताना बॉलिंग मार्गमध्ये चिन्मय. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाच्या माध्यमातून फेकलं जाणारं 5वं षटक. जिलान रिफाई स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी ते सज्ज. महत्वपूर्ण चाललेला सामना 2 or die या पद्धतीने खेळला जाणारा हा सामना आहे. भवितव्य ठरवेल, कारण क्वार्टर फायनल कोणता संघ खेळेल हे या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चिन्मय ऑन दी मार्क. 5व्या षटकातील पहिला चेंडू. ओ यावी गती कमी होती. लाजवाब टप्पा इथे दाखला गेलेला पाहायला मिळालाय. गुड लेंथ मध्ये ठेवला गेलेला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि थोडंसं आतमध्ये वळण घेताना इथे पाहायला मिळाला. त्यामुळे जिलानी इथे बीट करतोय बॉलला, त्यामुळे आलेला हा निर्धाव चेंडू. हो यावी क्लीन बॉल्ड होईल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळालाय. जिलानी सरप्राईज ठरतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निराशाजनक कामगिरी. खूप साऱ्या अपेक्षा होत्या यावी जिलान रिफाई याच्या माध्यमातून, परंतु आपल्या फलंदाजीचा जलवा या मॅच मध्ये महत्वपूर्ण सामन्यामध्ये तो इथे दाखवू शकला नाही. जो फलंदाज पहिल्या 2 सामन्यांमध्ये पहिला चेंडूचा सामना करत असताना ज्याने षटकार ठोकला होता, त्यामुळे आम्ही इथे अपेक्षा बाळगून होतो, परंतु इथे क्लीन बोल्ड होऊन माघारी परततोय. धावसंख्या 26, लॉस ऑफ 4 विकेट. न्यू बॅटर बाहुबली, मॅन फ्रॉम मीडिया. अवधूत तांडेल. चिन्मय इथे यशस्वी ठरलंय. राईट टाइम ओव्हर द विकेट अवधूत साठी. वारंवार एकमेकांविरुद्ध खेळलेले हे खेळाडू आहेत. पुढील चेंडू. यस परफेक्ट यॉर्क आहे आणि इथे मात्र लेग बिफोर विकेटचा शिकार ठरतोय अवधूत तांडेल. सरप्राईज डिलिव्हरी. चुकीच्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. बॉल लेफ्ट करायचा, तो सोडून द्यायचा इरादा होता. डबल माइंडेड पाहायला मिळाला. यष्टनच्या मध्यभागी इथे सापडतोय आणि LBW चा शिकार ठरतोय अवधूत तांडेल. खूप मोठी विकेट. बाहुबली, मॅन फ्रॉम मीडिया. अवधूत तांडेल गोल्डन डकचा शिकार. पहिला चेंडू फेस करत असताना LBW चा शिकार इथे ठरतोय चिन्मय. स्कोर काय 26. 5 गडी बाद 26 धावसंख्या. 5वं षटक प्रगतीपथावरती ते सुरू आहे.
अरफात परफेक्ट यॉर्क होता, शानदार प्लेट केलाय. राहुल ओसवाल इथे पाहायला मिळतोय. एक रन इथे मिळेल. धावसंख्या 27. पाचव्या षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावरती. 27 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. अमन कदम यावेळी स्ट्रायकिंग एंडला. चिन्मय यावेळी ताकदीने खेळलाय, जम्प करतोय. असफल ठरेल प्रयत्न बिडॉपच्या या खेळाडूचा. त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी होतोय फरार आणि या महत्वपूर्ण 6 धावा संघासाठी. धावसंख्या 33 रन 33. अमन कदम चिन्मय विरुद्ध दाखवलाय आपला दम. प्रयत्न शानदार पाहायला मिळाले. जम्प केलं होतं, फ्लाय झाला होता, परंतु बॉलला मात्र रोखू शकला नाही. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. ओहो जोरदार अपील आहे आणि इथे LBW चा शिकार ठरेल. अमन कदम निराश होऊन डगआउटच्या दिशेने परततोय. आणखीन एका विकेटचं पतन KCC कोकण नगर संघाचं. धावसंख्या 33. 6 गडी बाद 33. जुबेर मालदार स्वतः कर्णधार यावेळी मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. जुबेर मालदार म्हणजे एक चपळ खेळाडू. चित्याची चपळाई, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता राखणारा हा फलंदाज आहे. परंतु त्याच्या जोडीला तेवढ्या चपळतेने जर इथे खेळाडूने साथ दिली तर एक चांगला क्षेत्ररक्षकावरती दबाव निर्माण करणारा हा फलंदाज. परंतु उशिराने तो मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय आणि शेवटचे षटक घेऊन राहुल ओसवाल. शेवटचे 6 चेंडू. धावसंख्या 33 रन 33. राहुल लेफ्ट आर्म राउंड दी विकेट. यावेळी बॉलचा वेट केलाय आणि ऑन साइडला खेळण्याचा केला गेलेला प्रयत्न, परंतु त्या दरम्यान घेतल्या गेलेल्या 2 धाबा. स्क्वेअर लेग एम्पायरच्या दिशेने उभा असलेला खेळाडू उलट्या दिशेने बॉलचा पाठलाग करताना पाहायला मिळाला. परंतु जो डीपला खेळाडू होता त्याने प्रयत्न करणं अपेक्षित होतं, परंतु एकमेकांना कॉलिंग इथे दिलं गेलं नाही. त्यामुळे नो मॅन्स लँड मध्ये ड्रॉप झाला बॉल आणि 2 धावा इथे मिळाल्या. राहुल अतिशय दर्जेदार गोलंदाजी. आजच्या नाईटचा हा सुपर हिरो ठरलाय. बेस्ट बॉलर आपण याला इथे आपण समजू शकतो आजच्या नाईट मधील. धावसंख्या 35 आणि याही वेळी ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता, भिगीत खेळण्याचा प्रयत्न आणि आलेला हा डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर आलेला डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ इथे बाकी. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. राहुल ओसवाल नेक्स्ट बॉल. ओहो यावेळी थोडासा बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाकडून झालेले मिसफील्ड. गौरव आहे आणि गौरवकडून इथे थोडीशी चूक झाली तर म्हणावं लागेल. त्याचा फायदा इथे मात्र मिळाला. 1 रन महत्वपूर्ण. धावसंख्या 36 36 धावा. आणि याही वेळी ऑन साइडलाच खेळण्याचा इरादा होता. रन आउट होऊन माघारी परतावं लागते. कॉल दिला गेला परंतु स्ट्रायकिंग एंडकडून कोणताही प्रतिसाद इथे मिळाला नाही. त्यामुळे या खेळाडूला क्रीडांगणाच्या बाहेर यावं लागेल रन आउटच्या स्वरूपात. आणखीन एक मोहरा इथे गारद. अजमान शेवटचे 2 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे.
अजमान नॉन स्ट्राईक एंडला. अजमान आणि जुबेर. ओहो, वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. बाईच्या रूपात मिळेल ती 1 रन. धावा संख्या 37, 37 धावा. यानंतर होणारा सामना ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल यांच्यामध्ये खेळला जाईल. क्वार्टर फायनलचा तो सामना असेल. ऑफ स्टिकच्या बाहेर इथे बॉल होता आणि निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 6 इथे समाप्त. आणि 6 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना केसीसी कोकण नगर संघाने धावा बनवल्यात त्या 37-38 धावांचं लक्ष यावेळी दत्तप्रसादी घोडे वटार संघासमोर. हॅलो अक्षय सर, पाठीमागे जे आहेत ना त्यांना जरा एका साईडला घ्या, नाहीतर गॅलरीमध्ये येऊ द्या. कंप्लीट एक साईड कॅमेऱ्यामध्ये ते व्ह्यू होत आहेत. अडतीस धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईक हेडला गौरव आणि स्ट्रायकिंग हेडला संकेत कडू. प्री क्वार्टरचा हा सामना. 38 धावांचं मापक असं लक्ष आणि बॉलिंग मार्गवती इथे दाखल होतोय. जिलान
जिलान रिफाई याच्यावरती दाखवला गेलेला विश्वास पॉवर प्ले मध्ये पहिलं षटक घेऊन तो इथे दाखल होतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये. मिड विकेटला काउ कॉर्नरला फील्ड करताना पाहायला मिळेल तो जुबेर मालदार. आणि पहिला चेंडू फुल टॉस घेतलाय आणि ऑन साइडला भिरकावून दिलाय. चौकार इथे मिळेल. 4 धावांनी स्वतःच आणि संघाचं खाते इथे ओपन करताना फलंदाज संकेत कडू. झिलानचा पहिलाच बॉल फुल टॉस इथे मिळाला आणि त्याने भिरकावून दिलाय, घुमावून दिलाय. पुन्हा एकदा यावी शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी आणि एक चांगला बाउन्स इथे मिळतोय. शोल्डर लेन टार्गेट करण्याचा प्रयत्न जिलानचा आणि त्यामुळे आलेला हा डॉट बॉल आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल. वेगवान गोलंदाजी जिलान रिफाई याची. यावी स्टेट खेळ आहे. मिड ऑफचा खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये. डीपला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. ऍडव्हान्टेज इथे मिळतोय. पॉवर प्लेचा या फील्ड रेस्ट्रिक्शनचा घेतला गेलेला फायदा आणि मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला गेलेला फटका. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचेल. हो यस, परफेक्ट यॉर्क आहे. गती कमी होती. बॉलला थोडीशी फ्लाइट दिली गेली होती. त्यामुळे सॉफ्ट हँडचा वापर केला गेला. मिड विकेटला खेळला गेलेला फटका. मिळालेली 1 रन. धावसंख्या 9 आणि यावेळी स्ट्रायकिंग एंडला गौरव. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय. संतोष कातकरी ते पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला केले गेला थ्रो. कव्हर फील्ड इथे पाहायला मिळाली. 1 रन चपळाईने प्राप्त केले गेले. स्ट्राईक रोटेशन इथे सुरू आहे आणि ते महत्वपूर्ण आहे. धावसंख्या पोहोचेल 10 या अंकावरती. अजूनही 28 धावांची आवश्यकता. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर. जिलान रिफाई पहिल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन आणि वारंवार अक्रॉस द लाईन आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला भिरकवण्याचा इरादा या फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु आलेला डॉट बॉल आणि त्यामुळे षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 10 धावा. 30 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. मित्रांनो, हारताना शेवटचा प्रयत्न असा करायचा की एकतर खेळ बदलला पाहिजे नाहीतरी आयुष्य. आणि त्यामुळे इथे तुम्हाला जी संधी मिळते, शेवटची संधी असेल आयुष्यातली आणि शेवटची संधी समजून आपण लढलं पाहिजे, खेळलं पाहिजे आणि एक चांगला लढा दिला पाहिजे. यावेळी संतोष कातकरी वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघाकडून दुसरं षटक. संतोष कातकरी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि गौरवचा हा गौरवशाली फटका आहे. आखूर टप्पा परफेक्ट रडार मध्ये आणि दाखवला इथे जलवा आपल्या मनगटाचा. तो यावी गौरव नागवेकर, कॅप्टन कुल आणि त्याच्या बॅट मधनं झालेला धमाका. एक ब्लास्ट, 6 धावा. अतिशय क्लीनली कॅमेरावर किती पाहायला मिळते. बॉलला शेवटपर्यंत इथे कॅच करण्याची किमया करताना हा कॅमेरामॅन इथे पाहायला मिळतोय. अतिशय अप्रतिम कॅमेरा वर्क. tenniscricket.in च्या माध्यमातून हे संपूर्ण कॅमेरामॅन संतोष. नेक्स्ट बॉल आणि याही वेळी आडव्या बॅटने वार करण्याचा प्रयत्न. त्यामुळे आलेला डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर झालेला हा कमबॅक. गौरव आहे. संतोष आणि याही वेळी त्याच गतीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली होती. अवधूत इथे कॅच घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या अटेम्प्ट मध्येही असफल ठरतोय.
निर्धाव चेंडू. धावसंख्या 16. आणि यावेळी शानदार शॉट आहे. एक बैठी खेळून घेतला गेलेला फटका लाजवाब, अप्रतिम, नेत्रदीपक, परफेक्ट टायमिंग आणि त्यानंतर खेळला गेलेला एक लाजवाब शॉट. 6 धावा. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो किती क्लासफुल खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळतोय गौरव नागवेकरच्या बॅट मधून. आणि याही वेळी आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न. शेवटचा एक चेंडू बाकी. धावसंख्या 22. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 रन इथे मिळते. 23 या अंकावरती जाऊन पोहोचेल ती धावसंख्या. आणि अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे ती विजयासाठी दत्तप्रसादी घोडेवटार संघाला. 24 चेंडू आणि 15 धावा. जिलान रिफाई वैयक्तिक खात्याले दुसरं षटक आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक. वेगवान गोलंदाज कोकण नगरचा जिलान रिफाई. फुलटॉस चेंडू आहे. धमाका आहे. ब्लास्ट करतोय सीमारेषेच्या खूपच लांब फेकला गेलेला हा बॉल. 6 धावा. धावसंख्या 29. अजूनही 9 धावांची आवश्यकता इथे राहते. संकेत कडू. यस, याही वेळी ऑनसाइडलाच खेळण्याचा प्रयत्न होता. पायावरती आदळलाय बॉल. लेग बाईच्या स्वरूपात मिळते ती 1 रन. धावसंख्या 30 या अंकावरती जाऊन पोहोचेल. 8 धावांची राहते इथे आवश्यकता. या षटकामध्ये सामना संपवण्याचा होईल का प्रयत्न? का एखादी विकेट इथे प्राप्त करू शकेल? का आता ब्रेक थ्रू इथे देऊ शकेल का पाहिजे? फुल टॉस चेंडू आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलाय. कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल. डीपला क्षेत्ररक्षण केलं जाईल. 1 रन इथे मिळेल. धावसंख्या 31. धावसंख्या पाहायला मिळाली ते 31. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना इथे आपण पाहतोय. आणि त्यानंतर खेळला गेलेले क्लासी शॉट आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर. बॉल गोज टू बिग हिट फॉर 6. 6 धावा. स्कोर इक्वल. विनिंग शॉट, विनिंग रनची आवश्यकता आहे. ऑल स्ट्राईकला गौरव. 1 रनची आवश्यकता. विनिंग रनची आवश्यकता असताना फेकला जाणारा बॉल आहे आणि स्ट्रेट खेळ आहे. लॉंगॉनच्या दिशेने येतोय. विनिंग रन गौरवच्या नावावरती इथे नोंदवली जाईल आणि हा सामना इथे जिंकला जातोय तो दत्तप्रसादी घोडेवटार संघाच्या माध्यमातून. यानंतर होणारा क्वार्टर फायनलचा महामुकाबला, आजच्या रजनीतील शेवटचा सामना, ईसा अहमद स्पोर्ट पाटीलवाडी विरुद्ध दत्तप्रसादी घोडेवटार यांच्यामध्ये खेळला जाणारा क्वार्टर फायनलचा सामना. या स्पर्धेतला दुसरा सेमी फायनलिस्ट कोणता संघ ठरेल ते या नंतर होणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पाहूया कोण ठरतो हिरो.
आणि या मॅचचा हिरो ठरतोय दमदार फलंदाजी करणारा सलामीवीर ज्याच्या माध्यमातून